पावसामुळे शेती पाण्यात गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र हाल झालेत. पाहूयात. जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट, त्यामुळे 7,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. 14 दिवसांमधील पावसाचा केळीला सर्वाधिक फटका. वीज कोसळल्यामुळे 18 जनावरांचा मृत्यू. बीड जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने पिकं पाण्यात गेली. चाकरवाडी इथे एका शेतकऱ्याचे कांदे शेतात सडले. एका एकरमधील शेताची नासाडी झाल्यामुळे कांदे फेकून देण्याची वेळ. नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका. संत्र्याच्या अंबिया बहाराचं नुकसान. उत्पादनामध्ये होणार मोठी घट. पावसामुळे झाडावरील संत्रा फळाची गळती. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये पावसामुळे तीळ पिकाचं मात्र मोठं नुकसान झालं. सध्या तीळ पिकाची काढणी सुरू होती आणि त्याच वेळेला आलेल्या पावसामुळे आता शेतकरी चिंतेत. साताऱ्यामधील कुरणेश्वर मंदिरामध्ये पावसामुळे पाणी शिरलं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चिखलाचं साम्राज्य. धाराशिवमध्ये जोरदार पाऊस. मे महिन्यात अवकाळी पावसाचा विक्रम. गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये जिल्ह्यात 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्व मोसमी पाऊस आणि वादळाचा संत्रा बागांना मोठा फटका. उत्पादनामध्ये घट होणार. नागपुरातील अनेक भागांमध्ये गेले 2 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. जळगाव जिल्ह्यामधील वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे 7,482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. सर्वाधिक 4,409 हेक्टर केळी पिकाचं नुकसान. पुण्यामधील सिंहगड रोड परिसरामध्ये सुरक्षा भिंत पडल्याची घटना. संरक्षण भिंत पडून 2 चाकी आणि 4 चाकी गाड्या दबल्या गेल्याची घटना. 2 दिवस झालेल्या पावसामुळे सुरक्षा रक्षक भिंत कोसळली.